मला आत्ता खरं सांगायचं तर इतक्या भावना एकत्र येत आहेत मनात की असा एक्झॅक्टली शब्दांमध्ये ते व्यक्त नाही करता येणार. पण निश्चितपणे या सगळ्यामध्ये खूप खूप जास्त आनंद आहे. एक वेगळी ऊर्जा आहे कारण आज हे सगळे मित्रमैत्रिणी माझ्यासाठी इथं आले होते. आज सगळे रसिक प्रेक्षक जे या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते, त्यांचे आशीर्वाद, त्यांचं प्रेम, जे सगळे प्रमुख पाहुणे, जे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला, मग स्वानंद किरकिरे असतील, सचिनजी असतील, अरुण काका, अरुण म्हात्रे असतील, हे सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानेन कारण ते नसते तर हा कार्यक्रम झाला नसता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझे सगळे मित्रमैत्रिणी पुस्तकाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवला, ते सुबोध भावे, जितेंद्र जोशी, चिन्मय मांडलेकर, अमृता सुभाष, आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, अभिजित खांडकेकर, ही सगळी मंडळी त्यांच्या अत्यंत बिझी शेड्यूलमधनं आज इथं माझ्यासाठी आलेली आहेत आणि खूप जास्त आनंद आहे. आणि आनंद आपण जोडलेल्या आहे माणसांचा थोडासा जास्त आहे, पुस्तकाचा तर निश्चित आहे. लोपामुद्रामधली एक कविता ऐकवते. तुला वाचून काढावे जरासे पुस्तकं आयचे, तुला वाचून काढावे जरासे पुस्तकं आयचे, हळव्या खुणेचे कोपरे दुमडून ठेवावे, निसटती ओळखीची होत जावी गोष्ट एखादी, निसटती ओळखीची होत जावी गोष्ट एखादी, मग त्या सरावून अक्षरांनी श्वास माळावे, मग त्या सरावून अक्षरांनी श्वास माळावे.